नमस्कार महाराष्ट्रातील तमाम भावी शिक्षक बंधू आणि भगिनींनो, तुमच्याकरिता एक अतिशय महत्त्वपूर्ण चांगली आणि आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे। पवित्र पोर्टल शिक्षक भरती जी प्रक्रिया रखडलेली आहे, थांबलेली आहे आणि चालू झाली होती परंतु काही कारणास्तव थांबलेली होती, यामध्ये काय अपडेट आहे हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्या। व्हिडिओ अगदी छोटासाच असणार आहे, एक छोटीशी अपडेट आलेली आहे, त्या संबंधाने व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर प्रवीण यादव या YouTube चॅनलला तुम्ही सबस्क्राइब करून ठेवा, कारण जेणेकरून अशा प्रकारचे नवनवीन अपडेट तुम्हाला मिळत राहतील। तर मित्रहो, आजच्या घडीला पवित्र पोर्टलची अपडेट काय आहे की जी भारतामध्ये जी सार्वत्रिक लोकसभा निवडणूक लागलेली आहे याची आदर्श आचारसंहितेचं पालन करीत असताना या आचारसंहितेमध्ये ही भरती प्रक्रिया थांबलेली होती। म्हणजे 11,085 जागांसाठी ज्यांची नावे जाहीर झालेली होती अशांची यादी लागली नाही आहे किंवा याच्यातील फार कमी लोकांना आदेश मिळाल्याने जास्तीत जास्त लोकांना आदेश मिळायचे बाकी झालेले होते। मग सगळ्या प्रकारच्या भरती प्रक्रिया आणि जाहिराती बंद केल्या गेल्या, त्यामध्ये पवित्र पोर्टलची शिक्षक भरती सुद्धा इथेच थांबवण्यात आलेली होती। याच्यावर उपाय काय झाला तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलंच होतं की आयोगाकडे जर विशेष परवानगी मागितली राज्य सरकारामार्फत तर मात्र आपल्याला ही परवानगी मिळेल आणि ही परवानगी मिळाल्यानंतर आपण ही भरती प्रक्रिया चालवू शकतो। तर आजच्या घडीला ही सुंदर बातमी येत आहे की राज्य सरकारकडून केंद्रीय निवडणूक आयोगाला हा प्रस्ताव पाठवण्यात आलेला आहे आणि अशी माहिती कळत आहे की त्या केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये या विशेष परवानगीच्या आदेशावर एक सकारात्मक चर्चा सुरू होत आहे। याकरिता किमान 6 ते 7 दिवसाचा वेळ लागू शकतो, आपल्याला एक आठवडा आपण पाहू शकतो। एक थोडी एवढे दिवस आपण थांबलेलंच आहे, ते 6-7 दिवसाचं परत आपण याच्यावर विचार करू शकतो आणि जेणेकरून 6-7 दिवसामध्ये या सगळ्या गोष्टीचा एक सकारात्मक परिणाम म्हणून ही भरती प्रक्रिया परत सुरू होईल। ज्यांच्या निवड याद्या लागलेल्या आहेत त्यांना आदेश मिळतील, ज्यांना आदेश मिळाले आहेत ते जॉईंट होतील आणि जे कन्व्हर्टेड राऊंड आणि विथ इंटरव्ह्यू राऊंड ज्यांची याद्या लागणे बाकी आहे या सगळ्यांवर या 3 मागण्यांकरिता विशेष करून या प्रस्तावामध्ये मागणी करण्यात आलेली होती। तर आजच्या घडीला एवढीच एक सुंदर गुड न्यूज येत आहे की जो प्रस्ताव राज्य सरकारकडून पाठवण्यात आलेला होता, म्हणजे विलंब होण्याचं कारणही काल मी बोललेलो होतो की शैक्षणिक आयुक्तामार्फत राज्य सरकार आणि राज्य सरकारकडून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या होऊन तो निवडणूक आयोगाला पाठवायचा होता, तो पाठवून झालाय, त्याच्यावर एक सकारात्मक चर्चा सुरू आहे अशी माहिती कळत आहे आणि लवकरच आपल्या सर्वांना याबाबत एक सकारात्मक आणि चांगली बातमी कळेल यामध्ये माझा विश्वास आहे आणि तुम्हा सर्वांना लवकरात लवकर याबाबतची गुड न्यूज कळो आणि याकरिता प्लीज तुम्ही व्हिडिओ बघत राहा, चॅनलवर पहिल्यांदा आला असाल प्लीज सबस्क्राइब करत राहा। काही अपडेट आली की लगेच मी पवित्र पोर्टलची अपडेट तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगेल। जास्तीत जास्त लोकांना शेअर करा मित्र। धन्यवाद। जय महाराष्ट्र।